येत्या 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे। यावेळेस मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यासाठी भव्य दिव्य तयारी सुद्धा करण्यात आली आहे। इतर शेजारील देशांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलेलं आहे। भाजपमधून केंद्रीय मंत्रिपदासाठी नारायण राणे आणि नितीन गडकरी यांचं नाव निश्चित करण्यात आलंय, तर राज्यामधील भाजपच्या खासदारांपैकी कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत फडणवीसांशी देखील चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधून केंद्रीय मंत्री म्हणून कुणाला आता सामील करून घ्यायचं यावर आज निर्णय होणार आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून 2 खासदारांना संधी देण्यात येणार आहे। त्यातही अनुभवी आणि मराठा समाजातील खासदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर राजकीय पडसाद आता उमटायला लागले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत, तर फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावली असून वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीनंतर खासदारांसहित शिंदे दिल्लीला जाणार आहेत। लोकसभेतील विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळेस त्या दौंड इंदापूरमधील मतदारांचे आभार मानणार आहेत। जर देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालंच तर मुंडकं काँग्रेसचं हातपाय चंद्राबाबू नायडू आणि टीएमसीचे, तर बोट शरद पवारांचं असेल, असं सरकार कसं चालेल असा खोचक सवाल करत मंत्री गुलाबराव पाटलांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षास बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात आघाडी सरकारनं येणार असून त्याचा परिणाम म्हणून आगामी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा सुकाळ होऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे। आणि मोफत वीज, कर्जमाफी या योजना केंद्रस्थानी आल्यास आर्थिक फटका देखील बसू शकतो। संजय राऊतांवर सुद्धा गुलाबराव पाटलांनी सडकून टीका केली आहे। महाविकास आघाडीनं नरेटिव्ह तयार करत संविधान बदलणार असं सांगून महाराष्ट्रामध्ये मतं घेतली आहेत असं टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी केलं। जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित केलाय, तर मुंबईमधील वातावरण बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेनं महानगरपालिकेनं अहवाल तयार केला आहे आणि अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाच्या 32% तरतुदी या वातावरण कृती आराखड्यासाठी वापरण्यात येणार आहे। गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईमध्ये येण्यास 10 जून उजाडण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये उकाड्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांची घामाच्या धारांनी त्रस्त झाल्याचं ते पाहायला मिळत आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार आहे, तर 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। 8 जूनपर्यंत दररोज समुद्रामध्ये मोठी भरती येणार आहे। पावसाळ्यामधील 4 महिन्यांमध्ये एकूण 22 दिवस समुद्राला मोठी भरती असेल। भविष्यामध्ये मुंबईला 5 प्रमुख वातावरणीय धोके आहेत। शहरी उष्णता, शहरात येणारे पूर, दरड कोसळणं, तर सागरतटीय धोके, वायू प्रदूषण हे महत्त्वाचे धोके आहेत आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ आहे। मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये मुंबईतल्या संदर्भातील 5 प्रमुख वातावरण जोखमींचा समावेश करण्यात आलाय। अंधेरीमधील गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल परस्परांना जोडण्याचं काम आता प्रगतीपथावर असून हे काम अंतिम टप्प्यात आलंय, तर हे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामाची बुधवारी पाहणी देखील केली आहे, तर उर्वरित कामं जलद गतीनं करून हा पूल लवकरात लवकर तयार करण्यात येणार असं त्यांनी सांगितलंय। गेल्या 6 दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेली 5% पाणी कपात आता दुप्पट करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचं वितरण विद्यार्थ्यांना 11 जून रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे। गुणपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आता पुढील प्रवेशाची प्रक्रिया करता येईल।
कल्याण डोंबिवली शहरांना पालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या नेतिवली 12 येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा हा सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये बंद राहणार आहे। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मेट्रो 3 मार्गिकेच्या स्थानकावर आणि स्थानकाच्या परिसरामध्ये 2600 झाडं लावली जाणार आहेत आणि या वृक्षारोपणासाठी MMRCनं 3 कंत्राटं दिलेली आहेत। यामधील 13 मेट्रो स्थानकांजवळ 500हून अधिक झाडं लावल्याचं MMRC कडून सांगण्यात आलं। जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये राज्यातील 4 संस्थांनी पहिल्या 1000 संस्थांमध्ये स्थान मिळवले। त्यामध्ये आता IIT मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा देखील समावेश आहे आणि मुंबई विद्यापीठानं गेल्या वर्षीच्या कामगिरीमध्ये सुधारणा करत स्थान उंचावले। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आणि मुंबईकरांना अर्थात दिलासा देणारी बातमी आहे, कारण नवी मुंबईमध्ये पहाटे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळाला आहे। सकाळी सकाळी आलेल्या पावसानं चाकरमान्यांचे मात्र हाल झालेले आहेत। जोरदार पावसानं रस्ते सुद्धा जलमय झालेत, तर पुढील 3 ते 4 तास जोरदार पावसाचा हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे। आणि यानंतर पुन्हा पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आणि सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची अपेक्षा आहे। मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे। बुधवारी मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल होणं अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडखळलेला आहे। तर शनिवारपासून पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये जोरदार पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। जळगावच्या आंबेडकर नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळून 4 जण जखमी झालेत। अनेकदा तक्रार केल्यानंतर देखील पालिकेकडून झाड तोडणीकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। रायगडावर होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवरायांचे 14वे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं, तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील, आमदार रोहित पवार आणि आता नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। भारतीय संघानं T20 विश्वचषकामध्ये दणदणीत विजयानं सुरुवात करत आयर्लंडला 8 गड्यांनी सहज नमवलंय। नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतानं आयर्लंडला 16 षटकात 26 धावांमध्ये गुंडाळले आणि यानंतर भारतानं 12.2 षटकांमध्ये 2 बाद 97 धावा केल्या। त्या भेदक मारा करत आयर्लंडला जखडवून ठेवणारा जसप्रीत बुमराह हा सामनावीर ठरलाय। बोरिवलीमधील गोराई परिसरात इलेक्ट्रिक पिलरला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली, तर यावेळेस परिसरातील वीज पुरवठा हा ठप्प झाला असून अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले। नवी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय, तर एनडीएची दिल्लीमध्ये बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे। सर्वसहमतीनं एनडीएचे नेते म्हणून मोदींची ही निवड करण्यात आली असून मोदींच्या नेतृत्वावर यावेळेस सर्व मित्रपक्षांनी विश्वास दाखवलाय आणि येत्या 8 जून रोजी एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे, तेव्हा सगळे मित्रपक्षांचे खासदार एकत्र भेटणार आहेत।
नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगेंसह घटक पक्षातील सगळेच जण उपस्थित होते आणि राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, उभाटा शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत तसंच घटक पक्षातील इतर नेते सुद्धा उपस्थित होते आणि सत्ता स्थापनेचा तुर्तास कोणताही दावा करणार नसल्याचं इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं। देशात नव्या सरकारचा लवकर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। त्यामुळे आता शिवसेनेमध्ये कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा एकदा एनडीएला कौल दिलेला असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी जनतेची दिशाभूल करून मतं मिळवली आहेत आणि ही केवळ राजकीय सूडबुद्धी असून विधानसभा निवडणुकीमध्ये यापेक्षा विपरीत निकाल दिसतील असंही मुख्यमंत्री म्हणाले। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला मोठा फटका बसलाय, तर याची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचंय, सरकारमधून बाहेर राहिलो तरच मी काम करेन असं देखील ते म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त होण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीमधील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे आता पराभवाची कारणमीमांसा केली जाईल। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर मी त्यांच्याशी बोलेन आणि असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा जो निर्णय घेतलाय तो घ्यायला नकोय अशी प्रतिक्रिया नागपूर भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली आहे। तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी राहून पक्ष संघटनेचं काम करावं अशी विनंती सुद्धा केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेनं मुक्त केले, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि दिला नाही काही फरक पडत नाही। महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला। तर भाजपला वाटत होतं आम्ही राजे आहोत, पण जनतेनं भाजपला नाकारल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। फडणवीसांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, पण जनतेनं त्यांना जागा दाखवून दिल्याची टीका सुद्धा त्यांनी केली।